नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी हे तर घेऊन येवोच, परंतु त्या अगोदर रोजगार घेऊन येवो अशी या ठिकाणी आपण एक अपेक्षा करून ठेवू, जेणेकरून यावर्षी आपला जो काही रोजगाराचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे। पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। आणि या ठिकाणी बघा, आता 2025 वर्ष जे आहे तर 2025 या वर्षामध्ये या ठिकाणी पोलीस भरतीसुद्धा होणार आहे, त्यानंतर यामध्ये वनरक्षक भरतीसुद्धा होणार आहे आणि वनसेवक भरतीसुद्धा होणार आहे आणि होमगार्ड भरतीचे काही जिल्हे जे बाकी आहेत ते सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात, कारण की मुंबईची त्यांनी होमगार्ड भरती सुरू केलेली आहे। परंतु प्रश्न असा सुद्धा असू शकतो की त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थी अगोदर मिळाले नाहीत, विद्यार्थ्यांनी होमगार्डकडे पाठ फिरवली असल्याकारणामुळे त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी ती जाहिरात काढलेली आहे। त्याचबरोबर रेल्वे भरती आहे, ग्रुप डीचे पदं आहेत आणि त्यानंतर मोठी भरतीसुद्धा एक अपेक्षित आहे, ती म्हणजे राज्य उत्पादन शुल्क भरती ती असणार आहे। यामध्ये सुद्धा जागा असू शकतात, यामध्ये सुद्धा जागा निघणार आहेत। तर यामध्ये पोलीस भरतीमध्ये जागा भरपूर आहेत, त्याचबरोबर 25,000 महिला पोलीस कर्मचारी भरण्याचा जो काही आश्वासन सरकारने दिलेलं आहे तर ते सुद्धा या ठिकाणी ते पूर्ण करू शकतात। त्यापैकी 25,000 जरी नाही केले तरी 10,000 5,000 जरी भरती त्या ठिकाणी निघाली तरी त्या ठिकाणी ज्या काही मुली आहेत, महिला आहेत, त्यांना फायदा या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक भरतीसुद्धा या ठिकाणी असू शकते येणाऱ्या या वर्षामध्ये आणि त्याचबरोबर 12,500 जागा ज्या आहेत त्या वनसेवक भरतीच्या माध्यमातून सुद्धा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर रेल्वे भरती जी आहे ग्रुप डीची, या ठिकाणी सुद्धा 30,000 प्लस जागा आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र बोर्डाला किती जागा आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे। त्याचबरोबर जो आपला आवडीचा विषय आहे, राज्य उत्पादन शुल्कमध्ये जे काही जवान असतात त्यांनासुद्धा खाकी वर्दी असते आणि ते सुद्धा या ठिकाणी भरपूर विद्यार्थी त्यांना पसंती देत असतात, त्या जागासुद्धा या ठिकाणी निघू शकतात या वर्षामध्ये। त्यासाठी अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा, जर तुम्ही सुरुवात केलेली नसेल तर, आणि कंटिन्युअसली जे काही शारीरिक पात्रता आहे आणि जो काही अभ्यास आहे हा करणं या ठिकाणी सुरू असू द्या। तुमचं लक्ष अभ्यासावर सुद्धा असलं पाहिजे, अशी ही अपडेट होती। पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा। सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जो काही रोजगाराचं जो काही संधी आहेत ते लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्या, असंच या वर्षामध्ये एक अपेक्षा आपल्याला या ठिकाणी असणार आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू।